बॉल की आवश्यकता, और बिल्कुल ही अब बचे हुए जो रन हैं वो सिर्फ 3 रन। जितना जल्दी ये मुकाबला समाप्त होगा उतना जल्दी एक और नया मुकाबला मैदान में होंगे, क्योंकि जैसे वक्त रहेंगे एक और मुकाबला हो जाए। परंतु यहां पर बहुत ही अच्छा काम किया है भानुशाली पार्टी ने, बहुत ही जल्दी इस मुकाबले को खत्म करने की कोशिश करते हुए। पटकी हुई गेंद स्टंप्स के बाहर से और बाहर, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन यहां पर आते हुए। बचे हुए 2 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। अगर देखा जाए तो इस समय पीएसएस भानुशाली और पाटकर एंड सन्स, पाटकर शायद ये दूसरा मुकाबला हारेगा तो मुश्किल ही सीरीज से मुश्किल हो जाएंगे फिर आगे के लिए। और इस समय और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है पीएसएस भानुशाली एंड ग्रुप। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, शुभेच्छा रहेगा बिल्कुल ही पाटकर एंड सन्स के लिए। चलिए आप लोग बाहर आइए। और जो अभी टॉस जीता था लवासा और देखा जाए तो सन इम्पॅक्ट्स, लवासा संघ चला मैदानाच्या आतमध्ये, लाईनअप मध्ये चला त्वरित। सतीजी देवकर चला लाईनअप मध्ये, चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये, आणि बॅटर मैदानावरती येऊ द्यात। चला मी मंगेश पदाले, बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात। पंच, एक पंच मैदानाच्या आतमध्ये राहू द्या, दुसरे पंच जातील मैदानावरती। चला दुसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येतील, एक पंच मैदानाच्या आतमध्येच थांबा। सामन्याला सुरुवात होईल। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कैलेंडर कैलेंडर लेके जाओ। अगदी त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण हा पुरस्कार वितरित करणार आहोत। खेळाडूचं नाव, मॅन ऑफ द मॅच प्रफुल्ल शेटिया मॅन ऑफ द मॅच, आणि फायटर ऑफ द मॅच विनोद धनावडे चला त्वरित या। विनोद धनावडे, सतीजी देवकर, चला सामन्याला सुरुवात होईल। आणि अगदी त्याच वेळेला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही आपण वितरित करणार आहोत। पुरस्कार वितरित करण्यासाठी मी मॅडमना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। चला विनोद धनावडे त्वरित या, फाइटर ऑफ द मैच विनोद धनावडे, फाइटर ऑफ द मैच विनोद धनावडे, बिल्कुल आइए। फाइट किया, बिल्कुल फाइट करते हुए भी मुकाबला आपके हाथ से निकला, बैड लग रहा। मैडम आज सुबह से सही बात है हमारे साथी ने बताया आपके बारे में, तो बिल्कुल ही बहुत ही अच्छी क्रिकेट से आपके लगाव। और इस समय आपका सुपुत्र क्रिस यहां पर आए हुए इस समय मैच खेलते हुए। ये फाइटर ऑफ द मैच का ट्रॉफी क्रिस नहीं, आकाश अंबानी, हमारे लिए तो आकाश अंबानी है। क्या बात है, आइए क्रिस ज्वाइन हो जाइए। तो पहले इस समय फाइटर ऑफ द मैच इस समय बिल्कुल ही देखा जाए अंबानी के नाम से आज आपको पुकारा जा रहा है। बिल्कुल ही देखा जाए तो इस समय फाइटर ऑफ द मैच फाइट करते हुए इस समय इस सीरीज से बाहर होते हुए टीम बिल्कुल ही बेस्ट रख रहेगा नेक्स्ट मैच के लिए। हारने के बाद भी क्या कहेंगे? नहीं, ऐसा कुछ नहीं, गेम में हार जीत तो रहती है, बस यही चीज़ है। अफेक्ट तो बहुत अच्छा किया टीम ने, सब लोग सिर्फ रन कम करे इसलिए हार गया। थैंक यू। आज वक्त की कमी है, इसके लिए ज्यादा इंटरव्यू नहीं रहेगा। और इस समय मैन ऑफ द मैच इस मैच का, पिछले मैच में लाजवाब बल्लेबाजी प्रफुल्ल शेटिया, प्रफुल्ल शेट्टी, क्या बात है। मैन ऑफ द मैच पिछले मैच के, जिनको इस समय ग्लेस्टर की तरफ से एक सुंदर सा एलईडी बल्ब और इसके साथ ही एक सुंदर सा ट्रॉफी। और अगर देखा जाए खातू फाइनेंसर्स की तरफ से ये बहुत ही बेहतरीन टी शर्ट अभय खाटू जिनका ऑनर है। दूसरा लगातार मैन ऑफ द मैच प्रफुल्ल, क्या बात है। ग्लिस्टर के द्वारा इस समय एलईडी बल्ब, मैन ऑफ द मैच टी शर्ट, सुंदर सा ट्रॉफी। इस समय प्रफुल्ल लगातार बैक टू बैक मैन ऑफ द मैच।
तो इस समय वक्त की कमी है, इसके लिए हम प्रफुल्ल से कुछ पूछेंगे नहीं, चलेंगे सीधा कॉम बॉक्स पर जहां यह योगेश जी। संजयजी पाटील सर धन्यवाद. या पण मॅच कडे होऊयात. सामन्याला सुरुवात झाली आहे. सतीश देवकर, निमेश शेडकर या वेळेला लोअर फुलटोस होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल कंप्लीट झाली आहे. लवासा फायटर्स संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय, बॅटिंग करतोय. संघ इम्पॅक्ट टीम मैदानावरती पाहायला मिळते आहे. 12 धावा धावलकावरती म्हणल्यात. शिवाजी एका बाजूला शिवाजी पाडेकर पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच, तिक्काच लांब, मॅग्निफिसंट स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळाला. रडार मध्ये आलेले बॉल हा खेळाडू सोडत नाही सहसा. खुल्या गटाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यालाही आहे. तिथे जेल टिपण्यात आलाय. प्रेक्षक वर्ग 200 रुपयाचा एकदा आहात तुम्ही. चला या, आधार कार्ड सोबत घेऊन या. आधार कार्ड नको या, खर तर उद्या घेणार. सीबी ट्रॉफीचे आयोजक आदरणीय सुधीरजी चव्हाण साहेब यांचा, सुधीरजी जाधव साहेब, सुधीरजी जाधव साहेब. जयेश सर थोड़ा सा 2000 रुपया बिल्कुल ही देखा जाए तो 4 6 का आया था प्रफुल्ल के लिए. 4 छक्के लगाए थे और बिल्कुल ही प्रथा सिपिंग की तरफ से ये 2000 का रोकड़ा कैश, और साथ ही नरेंद्र जी जिन्होंने 2 छक्का लगाए थे उनको भी 1000 का प्रथा शिपिंग की तरफ से बेहतरीन और लाजवाब. कंग्रेचुलेशन, बेस्ट लक टू नेक्स्ट मैच. कम बॉक्स. मंथन डाकी गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. हा नो बॉल आहे. नो बॉल आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबल मध्ये 3 धावसंख्येमध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. नो बॉल आहे. यस अंपायर, नो बॉल आहे. आणि कॅश प्राइज आपण पाहताय जे वितरित करण्यात आता स्क्रीनवरती तुम्ही पाहताय प्रफुल्ल सेठिया. आणि आवर्जून मी आजही विनंती केली आणि उद्याही विनंती करेन, जी काही मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आपण देतोय त्याची साईज तुम्ही मागू नका. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुलटोचा फ्री हिटचा चेंडू होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे मिळेल. खरं तर अभयजी खातू साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत की ज्यांच्या माध्यमातून खातू फायनान्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्हाला या टी शर्ट लाभलेल्या आहेत मॅन ऑफ द मॅचच्या, ज्या देण्यात येत आहेत आणि ज्या आपण प्रत्येक खेळाडूंना वितरित करतोय. मंथन डाकी 23 बंडला उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. विशाल शिंदे चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला. आणखीन धक्का लागला. पहिला फलंदाज इथे होतोय निमेश रेडकर बाद. निमेश रेडकर इथे बाद होत असताना पाहायला मिळतो. आमचे डीजे रोशन मात्रे आमच्यापासून रजा घेतात. VS साऊंड. उद्या ठीक 8 वाजता रोशन आपल्याला जोडायचं आहे, कारण शेड्यूल उद्याचं लवकर चालू आहे. वंदीपजी शेट्टी साहेब यांचाही संघ पाहायला मिळतो आणि त्यांचंही आपण पाहत आहोत. हा 200 रुपयाचा कॅश प्राइज जे दिलं जाते आपण पाहत आहे. प्रेक्षक होतं संजयजी जुमूर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे जे आपण वितरित करतो आहोत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतं. संजयजी जिमूर साहेब जिथे कुठे असाल कृपया संपर्क साधा आणि आयोजकांकडे 2000 रुपये जमा करून ठेवा ऍडव्हान्स मध्ये. 10,000 रुपये 10,000 रुपये जेणेकरून जमा करून ठेवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील दाखल झालेला पाहायला मिळतो. योगेश पाटील मागील मॅच मध्ये त्याचं तितकं चांगलं प्रदर्शन झालेलं नाहीये. मंथन डाकी यावेळेला फ्लिक केला. मनगट वळवली. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. वेगाने चेंडूवरती फेकी करण्यात येईल. किरणच्या माध्यमातून सिंगल येत असताना पाहायला मिळते. मन, मेंदू आणि मनगट एकत्रित आणलं. मनगट वळवला. ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल मिळाली. धावफलकावरती धावा जिथे मात्र 24 बनलेल्या पाहायला मिळतात. रविवारच्या उद्याच्या दिवसाचं शेड्यूल ठीक 8 वाजता सुरू होईल. यावेळेचा बॉल शरीरावरती आदळलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. शिवाजी जिथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर हिंडला आपण त्याला पाहत आहोत.
मंथन डाकीने चांगली गोलंदाजी केली. आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. ओव्हर द विकेटने बॉल खाली राहिला. पंचाकडे अपील. पिचिंग इन आउटसाइड द ऑफ स्टंप. हे सांगण्याचा प्रयत्न पंचांनी केलाय. सचिनजी सावंत यांना आपण पाहत आहे, द लेजंड. जिथे मात्र सातत्याने गेले अनेक वर्ष या खेळाडूच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळालाय. परंतु अभिमान या गोष्टीचा आहे ना की तेही सीएचे बांधव आहेत. डीओ कलेक्ट करण्यासाठी त्यांनाही आपण पाहतो जे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सचिन सावंत 25 धावा धावलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. 25 ला 1. वेगाने टाकला हा बॉल. खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. प्रशांत यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 2. 2 षटक संपली आहेत. धावफलकावरती 25 आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना सन इम्पॅक्ट या टीमला आपण मैदानावरती पाहतोय. आजचा दिवस चांगला राहिला. आजच्या दिवसामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं. मनमुराद आरंड सीएचे बांधवांनी लुटताना पाहायला मिळालं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रत्येकाच जिथे विशेष करून आभारी राहीन. आजच्या दिवसाच्या दरम्यान खरं तर आमच्या अण्णा गेले 14 वर्षामध्ये मी म्हणेन की स्टेजची व्यवस्था असेल ज्यांनी नित्य नियमाने पाळली आहे, आज या 14व्या पर्वामध्ये देखील आमच्याशी जॉईंट आहेत आणि त्यांचे करून आम्ही विशेष करून आभारी आहोत. सर्वांचं चांगलं कार्य राहिलंय. जिथे कमी तिथे आम्ही सीएचे बांधवांना आपण पाहिलं. धावफलकावरती 25 बनलेले पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती सेकंड इनिंग मध्ये मला वाटतं प्रशांत तुम्हाला बॅटिंग करायची आहे, मी चुकीचा नसेल तर. संजय पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतात. सतीजी देवकर आपल्याला बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक क्रिएट केलाय. मला वाटतं समालोचनापेक्षा आवाज जास्तीचा सतीश देवकर यांच्या मैदानामधून येतोय. याचं कारण आहे मॅच महत्वाची आहे. सामना महत्वाचा आहे. हा दिशाहीन राहिलाय. बॉल अवांतर स्वरूपाचा येत असताना एक्स्ट्रा रन आली आहे. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 बनला. 26. हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. टाळ्यांचा कडकडाट आवर्जून मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल संजय यावेळेला लोअर फुलटॉस ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मिळते. सिंगल मिळते. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. धावा थांबल्यात. गोलंदाजी उच्च दर्जाची झाली आहे. टप्पाचा चांगला टप्पा, चांगलं नियंत्रण आणि अगदी वेगाने गोलंदाजी. इथे आपण पाहतोय केवळ एक सिंगल अवेलेबल पाहायला मिळते. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. केवळ एक सिंगल येईल. एकेरी दुहेरी धाब्याने धावफलक हलतं ठेवलं जातं. धावफलकावरती 28 आहेत. 28 ऑन दी बोर्ड आहेत. 28 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालाय. सन इम्पॅक्ट संघ. यावेळेचा बॉल रीच मध्ये आला. त्याला आउट ऑफ रीच केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणखीन एक झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर टिपण्यात आलाय. 200 रुपयाचा एकदार तुम्ही देखील असाल. चला फिक्स डिपॉझिट मध्ये आपण ऍड करूया. ते उद्या दिले जातील. प्रेक्षकालाच इथे येऊ शकलेलं नाही आहेत यावेळेला. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवाजीच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. एक षटकार, एक चौकार. धावांची लय लूट. प्रेक्षक वर्गाला पारितोषिक दिली जातील, परंतु ज्याने झेल टिपलाय त्यानेच यावं. धावफलकावरती धावा 35 बनल्या. दुसरा आला तर दिले जाणार नाही, घेतले जातील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला पुन्हा एकदा केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती 44 बनल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये 19 आल्या. संजय पाटील खर्चिक राहिले, महागडे राहिले आहेत.
पहिल्या 2 षटकामध्ये 25 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. तब्बल आपण पाहिलं पण जिथे 44 बनलेले आहेत. चला घाई करा, सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे तुम्हाला. गोलंदाजी मार्कमध्ये जितू भगत दाखल होत असताना पाहायला मिळतील. उंच बुडा असा खेळाडू जितू भगत यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. योगेशच्या बॅटमधून अद्याप केवळ 2 धावा आल्या. 3 चेंडू त्याने फेस केलेत. धावा त्याच्या बॅटमधून नाही तर शिवाजीच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शिवाजीने 4 षटकार ठोकलेत. नितीनजी माने आणि डीपीडी ग्रुप यांना विनंती करूयात या व्यासपीठावरती आपण देखील एकटा संघ जिंकलाय. रामजी बोडके यांचा संघ या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात आलाय. सुमित येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का लागलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. विकेट सोडली आहे, सॅक्रिफाईस केली आहे फलंदाज योगेश पाटीलने. सुमित घाटकांबळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. पनवेल सोसायटीला बिलॉंग करणारा सुमित घाटकांबळेला आपण मैदानावरती पाहतोय. बॅटिंगसाठी आलाय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शिवाजी स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. वेगाने धावलाय. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंड साठी पलटलेत. दुसरी धाव वेगाने त्याने घेतली आहे. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. दुहेरी धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धाव संख्या 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शैलेजी शिंदे यांना आपण मीरा रोड बिग बॅश मध्ये देखील पाहिलं होतं. खरं तर मीरा रोड बिग बॅशचे आयोजक हे त्यांचे फारसे जवळचे आहेत. यावेळेचा बॉल खाली राहिला. शैलेजी शिंदे यांचे भाचा म्हटलं तरी काही अगदी आपण पाहिलं तर मीरा रोड बिग बॅश एक दर्जेदार स्पर्धा ही महाराष्ट्रामध्ये चर्चेचे विषय राहते आणि त्याचे आयोजक धावफलकावरती 46 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. जितू भगत लोअर फुलटोस होता. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल टिपला. महत्वाचा बॅट आहे. शिवाजी बाद. विशाल शिंदेने हा झेल टिपलेला पाहायला मिळालाय. 2 कॅचेस त्याने टिपलेत. 2 फलंदाजांना त्याने बाद करण्यामध्ये मुलाचा आणि सिंहाचा वाटा त्याचा पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होत आहेत. धावफलकावरती धावा जिथे मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर 46 ला आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळतोय. उद्याचे ऑफिशियल्स आम्ही आपलं लक्ष वेधू. ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. सकाळी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा जेणेकरून मॅचेस हे वेळेवरती खेळवले जातील याच्याकडे लक्ष वेधूयात. मंगेश पदाले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मंगेश बॅटिंगसाठी येतोय. थोडीशी घाई करा. सेकंड इनिंगचा खेळ अजूनही बाकी आणि बॅड लाईट्स ची अपील कोणती ग्राह्य धरली जाणार नाही. थोडीशी घाई करा कारण मला आता एकंदरीत असं सांगायला काही वावगड येणार नाही की पुढच्या सामने होणं अवघड आहे. पुढच्या मॅचेस होणं बॅड लाईट्स मुळे अवघड झाल्यात. यावेळेचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साईडला टर्न केला होता. बॉडीला स्ट्रेच केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळते 1. संघाची धावसंख्या 47. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा जितू भगत यांचा आपण पाहतोय. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 47 बनलाय. जितूने धावा थांबवल्या. केवळ 2 धावांचे षटक अद्याप त्यांनी हाताळलंय. धावा 2च खर्च केल्यात. एक लेग बाई झाली ती त्यांच्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाही. शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे. पूर्वार्धाचा खेळ. पुढचा बॉल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जितू सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला. या षटकामध्ये जितू भगतने विकेट प्राप्त केला आणि मॅच मध्ये संघाला घेऊन आलाय. केवळ धावफलकावरती धावा बनल्यात त्या 47. 48चं टार्गेट. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्या. हॅलो चला त्वरित मंगेश पदाले संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित उतरा. सन इम्पॅक्स फिल्डिंग साठी चला घाई करा.
मंगाशेठ. मला असं वाटतं की डिक्लेअर करायला काही हरकत नाही. पुढचा सामना होणं अवघडच आहे. 99% तर मला वाटतं की सामना होऊ शकणार नाही. पहा पुढचे जे सामने आहेत ते ठीक सकाळी 8 वाजता खेळवले जातील. धन्यवाद. पुढचे सामने हे सकाळी 8 वाजता पहिला सामना खेळवला जाईल. लक्ष वेधूयात की पुढचा सामना होणं आता तर अवघडच बनलंय. जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. अहिल्यानगरहून या स्पर्धेसाठी सातत्याने जुळलेले आमचे जवळचे मित्र आणि महाराष्ट्रभर त्यांच्या ट्रान्ससाठी सर्वाधिक प्रसिद्ध असणारे बळीची टाळी या पण आवाजामध्ये बदल करतो. प्रवीणजी गायकवाड सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. चला घाई करा सन इम्पॅक्स. चला घाई करा. हा सामना होणंच अवघड होऊन बसले. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. लक्ष आहे या सामन्यामध्ये ते 48 धावसंख्येचं. तर धन्यवाद जयजी भोसले सर. सुंदर समालोचन. जयेश भोसले सरांना दिवसभराच्या सत्रामध्ये आपण ऐकतो आहोत. खरं तर मराठी भाषेवरती चांगलं प्रभुत्व आणि अभ्यासपूर्ण समालोचन म्हटलं की जयेश भोसले सर. दुसऱ्या बाजूला संतोषजी पुजारी यांचं हिंदी समालोचन आज दिवसभराच्या सत्रामध्ये आपण ऐकतो आहोत. आणि ही शेवटची मॅच, शेवटची इनिंग, सन इम्पॅक्ट्स आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय लवासा फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान ही लढत चालू आहे. लवासा फायटर टीम फलंदाजी करत असताना आणि टार्गेट आहे त्यांच्यासाठी 48 धावांचं. चला स्पीडअप करा विनंती आहे. गाई करावीच लागेल. खर तर सायंकाळच्या सत्रात उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आमच्या आयोजक संयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. आमची आयोजन टीम जर पाहिली तर सतीशजी देवकर आहेत, आमचे दादासाहेब पाटील आहेत, सुधीर चव्हाण, संजय जिमूर आहेत, अमित खातू, सुनील गंभीर सनी, दैवत डोंगरे, संतोष सावंत, शैलेश शिंदे, अमोल हातनोलकर, सचिन वारंगे, श्री रत्न पारखे, बाळासाहेब भोईंकर, दिगंबर पाटील. चला चालू करा विनंती आहे. स्पीडअप करावा लागेल विनंती आहे. स्पीडअप करा. मंगेश फदाले पहिलं षटक. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय एक शॉर्ट कव्हरला खेळून काढला, सिंगल प्राप्त केली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव येताना जी पाहायला मिळते आणि दरम्यान खातं खोललं जातंय मैदानाच्या आतमध्ये लवासा फायटर टीमचं. शानदार क्रीडांगण, त्या क्रीडांगणावरती सीएच प्रीमियर लीगचा हा थरार रंगताना पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच रोमांचक आणि रंगतदार होताना जी पाहायला मिळाली. उद्या थेट 8 वाजल्यापासून सकाळी मॅच चालू होतील. ओ या वेळेला फ्रंट फुट वरती आले, पाठवून दिला मिड विकेट रिझम मध्ये. इरादा होता पक्का, लगावला शानदार छक्का, षटकार. मंथन डाकीच्या बॅट मधून शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच मंथन डाकीनं घेतलेला आहे. नॉन स्ट्राइक एंड बॅट्समन नेम प्लीज. मंथन डाकी आणि दर्शन डाकी, डाकी ब्रदर्स. मंथन स्ट्राइक एंड वरती मिड विकेट रिझम मध्ये एक शानदार षटकार ठोकला. लोअर फुल टॉस. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडून दिशा बदलली, धाव मिळणार नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. धावफलकावरची धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 7 धावा. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो 7. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार हे मात्र पाहिजे. सन्माननीय राजू शेठ झिंजाड यांचं आगमन व्यासपीठावरती होते. व्हीके अॅग्रो इंडस्ट्रीजचे राजू शेठ झिंजाड आणि दादासाहेब आमच्या गावाले आहेत ते अगदी आपण पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक राजू शेठ झिंजाड यांचं मी मनापासून या सीएचे प्रीमियर लीग 14व्या पर्वामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरं तर क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस आमच्या तालुक्यात स्पर्धा असतात राजू शेठ यांचं फार मोठं योगदान असतं. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व राजू शेठ झिंजाड यांचं मनापासून स्वागत आहे. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. संघर्ष जारी.
पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. संघर्षातून उभा राहिलेला खेळाडू आहे मंगेश फदाले. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं मंगेश फदालेनं गाजवलेल्या आहेत, परंतु डाकी ब्रदर देखील कमी नाहीये. यावेळेला यष्टिरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. मंथन बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. मंथन डाकी बॅक टू द पॅव्हिलियन. आदरणीय नितीनजी माने साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी दादासाहेब पाटील साहेब यांना विनंती आहे. नितीनजी माने साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. हा सन्मान कव्हर करायचा आहे. या आपण श्रेयश सन्मान करतो आहोत. विशाल शिंदेच्या प्रत्येक षटकारासाठी डिंगडॉंग संघाच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार या व्यासपीठावरती करण्यात येत असताना मला मिळतोय. विशेष सन्मान आपण करतो आहोत. महत्वाचा सामना आजच्या दिवसातील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रवीणजी गायकवाड साहेब यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. नवीन बॅटर विशाल शिंदे मैदानावरती आला आहे. डिंगडॉंग संघाने 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या प्रत्येक षटकारासाठी लगावलेला आहे. यस, पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात विशाल शिंदेवरती डिंगडॉंग क्रिकेट क्लब कामोठे यांच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला पुन्हा एकदा होतीये सुरुवात. विशाल शिंदे आता पोहोचताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर निमेश रेडकर हे महत्वाचं दुसरं षटक हाताळत असताना धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या 13 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला उडवला लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार. दर्शन डाकी ऑन फायर. मंथन परतला पॅव्हिलियन मध्ये, परंतु दर्शन शानदार परफॉर्मन्स देत असताना क्लीन बोल्ड. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाज देखील निमेश देत असताना दर्शन परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट येत असताना अगदी आपण पाहतोय सामन्याचं समीकरण या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक 16 चेंडू 29 धावांची गरज. प्रत्येक मॅच रोमहर्षक आज होताना पाहायला मिळते. 16 चेंडू 29. कोण बाजी मारणार आहे आजची सायंकाळ, कोण गाजवणार आहे. आणि ज्या खेळाडूची प्रतीक्षा खरं तर सीएच प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांना असते तो सतीश देवकर मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय गंगाधरजी कोडदे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रामजी बोडके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. विशेष सन्मान साई एकता संघाचे सर्वेसर्वा आणि तथा प्रसिद्ध मराठी आणखीन एक उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं रामजी बोडके यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. रामजी बोडके यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती पार पडला जातो. आणि त्याचबरोबरीने आपण या मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना पाहत आहोत. सतीश देवकर मैदानावरती दाखल झाले. रामजी बोडके यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. सतीश देवकर टेनिस बॉल क्रिकेट असो की लेदर बॉल क्रिकेट असो, आपली एक वेगळी छाप सतीश देवकरनं पाडलेली आहे क्रिकेटमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅटची कडा लागली. एक यष्टिरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक अर्धशतक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहेत आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील सतीश देवकरच्या नावावरती आहे. मॅन ऑफ द सिरीजचे अनेक पारितोषिक पुण्यनगरी असो किंवा मुंबई नगरीमध्ये असो घेतलेली आहेत. मालिकावीर हा किताब घेतलेला अनेक मैदानावरती सतीश देवकर यांनी. आणि आज मोठ्या अपेक्षा असतील. अनेक चाहते आहेत आपले टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, त्यामुळं सतीश कडून अपेक्षा असेल. यावेळी अगदी आपण पाहतो आहे एक बॅटची कडा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल तर केलाय. तू मी आणि आती घाई संकटात नाही. सतीशला परतावं लागेल. धावबाची महत्वाची विकेट. सतीश देवकर परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट. समीकरण या मॅचचं बदलत असताना 13 चेंडू 28 धावांची गरज. शानदार खेळ
दोन्ही टीम करताना पाहायला मिळतात. मॅच बॅलन्स आहे. सद्यस्थितीला सामना दोन्ही टीमच्या बाजूला आहे. कोण कशा प्रकारची कामगिरी करणार आहे ते मात्र पाहायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना अगदी आपण पाहतोय मैदानावरती आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी आपण पाहतोय. सीएचए प्रीमियर लीग 14व पर्व. खर तर आमचे सीएचए बांधव मोठ्या आनंदानं प्रत्येक वर्षी या सीएचए प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत. हे 14व पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय, स्थिरावतोय. आणखीन एक डॉट बॉल आणि आता 12 चेंडू 28 धावांची गरज. 14ची सरासरी त्या ठिकाणी राखावी लागेल शेवटपर्यंत. 12 चेंडू 28 धावांची गरज. जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिन से कितने कठिन हो. क्षमता आहे लढण्याची मैदानाच्या आतमध्ये विशाल शिंदे मध्ये. विशाल शिंदे बरोबर कोण आहे? विशाल शिंदे बरोबर कोण आहे? प्रशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये. विशाल शिंदे आणि प्रशांत मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, विनंती आहे स्पीडअप करा. अगदी काही वेळात अंधार होईल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. लढत रंगताना पाहायला मिळते. लवासा फायटर्स आणि या सन इम्पॅक्ट्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला महत्वपूर्ण सामना क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. 12 चेंडू 28 धावांची गरज. दर्शक मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अजूनही कुणाला उत्तर कळालेलं नाहीये नक्की जिंकेल कोण. प्रिडिक्शन अनेक जणांनी मनातल्या मनात केलं असेल. हे सायंकाळचं सत्र आणि एक रोमहर्षक मॅच क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरचे बॉलर तयार होतोय. शिवाजी पाडेकर हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. अनेक प्रोफेशनल स्पर्धा गाजवल्यात. फुलटॉस शिवाजी पाडेकर वरती केलं जाते आक्रमण. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार प्रशांत मोरेच्या बॅट मधून. हा एक दर्जेदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. या षटकारानं सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकले, बिघडून टाकले. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष्य. लास्ट 11 बॉल 22 रिक्वायर. प्रशांत मोरे काय षटकार ठोकला. कमी गतीनं टाकलेला चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल येताना जी पाहायला मिळते. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक. 10 चेंडू 21 धावांची गरज. कांचनजी पालकर सर अगदी आपण पाहतोय. अतिशय सुरेख कामकाज त्यांचं पाहायला मिळतंय गुणलेखक म्हणून. कमी गतीनं टाकलेला चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार सिक्सर. आतापर्यंत 1003 रन या स्पर्धेत झालेले आहेत. 428 चेंडू टाकून झालेले आहेत. हे फक्त कांचनजी पालकर सरच करू शकतात. सर्व डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत. डिजिटल युगामध्ये आजकाल मोबाईल ऍपद्वारे नक्कीच स्कोरिंग केली जाते, परंतु या ठिकाणी आकडेमोड केली जाते. लेखनी सम्राट म्हणून कांचनजी पालकर सर काम करतायत आणि प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. हे सोपं नव्हे. कोणता चेंडू किती वाजता टाकल्या, किती विकेट गेल्या, किती षटकार गेले, किती चौकार गेले, याची संपूर्ण माहिती सायंकाळच्या सत्रापर्यंत नक्कीच अगदी आपण पाहतोय. आजचा दिवस संपल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. ही स्कोरिंग आहे कांचनजी पालकर सर आणि या त्यांच्या संपूर्ण टीमच्या अगदी आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड. प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षकाचा. पाक लागले की पाक पाय लचकला त्या ठिकाणी. स्प्रे पोहोचवा. चला 3 धावा घेतल्या. यस 3 धावा बरोबर ना. यस 3 धावा घेतल्या गेल्यात. टोटल वरती नजर टाकूया. मी एक विनंती करेन, सर्वांनी एकत्रित येऊ नका. एक्स्ट्रा प्लेयर असेल, स्प्रे गेलाय, एक्स्ट्रा प्लेयर असेल तर खेळू द्या आणि मॅच चालू करा. मॅच चालू व्हायला पाहिजे.
एक्स्ट्रा प्लेअर असेल तर जाऊ द्यात. एक खेळाडू बाहेर घ्या आणि सामना सुरू करा. पंच मैदानाच्या आतमध्ये जा. सामन्याला सुरुवात करा. मॅच थांबू नका. कृपा करून दुखापत असेल तर मैदानाच्या बाहेर येऊ द्यात खेळाडूला आणि सामना सुरू ठेवा. ही मॅच कंप्लीट व्हायला हवी. 7 चेंडू 10 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काय मॅच आहे, काय सामना आहे. चला चालू करा. विनंती करतो पंच आपण मैदानाचा ताबा घ्या आणि एक्स्ट्रा प्लेयर असेल तर त्याला विनंती करतो इन करा. मॅच चालू होणं गरजेचं आहे. 7 बॉल 10 या मॅचचं समीकरण. लवासा फायटर्स विरुद्ध सन इम्पॅक्ट्स या दोन टीमच्या दरम्यान रंगलेला संघर्षमय सामना क्रिकेटचे रसिक या ठिकाणी अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 या मॅचचं समीकरण. जबरदस्त रंगलेली मॅच. रोमहर्षकता क्षणाक्षणाला पाहायला मिळते. सीएच प्रीमियर लीग 14व पर्व 2026 अगदी आपण पाहतोय. शानदार आयोजन, शानदार नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं. शेवटची मॅच आजच्या दिवसभरातील. 7 चेंडू 10 धावांची गरज लवासा फायटर्स टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 7 बॉल 10 रिक्वायर. संघर्ष क्षणाक्षणाला पाहायला मिळतोय. रोमहर्षकता क्षणाक्षणाला आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या जरा जास्ती बाहेर नक्की ठेवण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या रीच पासून चेंडूला दूर ठेवलं आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पेश केला. 6 बॉल 10 या मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त रंगलेली मॅच. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू टाकून घ्या. 6 चेंडू 10 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मित्रांनो, उद्या बरोबर 8 वाजल्यापासून सकाळच्या सत्रापासून सामने चालू होतील याची देखील दक्षता घ्यायची आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. एक रंगलेली मॅच. कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची साथ आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तो ठरेल दावेदार या सामन्याचा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या खेळाडूसाठी पारितोषिक अगदी आपण पाहतोय 200 रुपयांचं. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक. 5 10 धावांची गरज. लास्ट 5 बॉल 10 रिक्वायर. जबरदस्त रंगलेली मॅच. 5 बॉल 10. संतोष हे महत्वाचं षटक हाताळत असताना हा चेंडू आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट खेळून काढला. चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक. चेंडू हातातून निसटला. सीधा सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला. आणि आता समीकरण 4 चेंडू 6 धावांची गरज. एक रंगलेली मॅच. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी आपण वाजूयात. 4 चेंडू 6 या मॅचचं समीकरण. ओ आकाशाचे वेद. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत पळत येतोय. कॅच झालाय. टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. कधी फलंदाजी करणाऱ्या टीमकडे सामना जातोय, कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे सामना जातो आहे. आणि आता समीकरण अगदी आपण पाहतोय 3 चेंडू 6 धावांची गरज. प्रति चेंडू 2 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सन इम्पॅक्ट्स त्यांच्या विरोधात लवासा फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर नेम प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 6 धावांची गरज. बाळा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 6 धावांची गरज. सामना रंगलाय. रोमहर्षकता क्षणाक्षणाला या सामन्यात पाहायला मिळते. 3 बॉल 6. ओ चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमी गतीने टाकलेला चेंडू. चेंज ऑफ स्पेस अगदी आपण पाहतो आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. जबरदस्त रंगलेली मॅच. लवासा फायटर करते फलंदाजी.
सन इम्पॅक्ट शतरक्षण करत असताना 2 चेंडू 6 धावांची गरज. जबरदस्त मॅच, जबरदस्त रंगलेला सामना क्रिकेट प्रेमी या ठिकाणी पाहत आहेत. 2 बॉल 6 या मॅचचं समीकरण तयार होत असताना स्ट्राईक एंड वरती आहे बाळा ढोरे. यावेळेला फटका खेळला, शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय, विकेटचं होईल पतन. 1 बॉल 6 वरती सामना आलाय. रंगतदार लढत, रोमहर्षक सामना क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला जाणार का, फार मोठाली प्रश्नचिन्ह समोर आहेत. क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. आणि आता संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. लास्ट बॉल टू गो, 1 बॉल 6 या मॅचचं समीकरण. सन इम्पॅक्ट विरुद्ध लवासा फायटर्स. रंगलेली मॅच, कंपल्सरी चेस, षटकार हा ठोकावाच लागेल. 1 चेंडू 6 या मॅचचं समीकरण. मित्रांनो, या सामन्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. शेवटच्या चेंडूवरती समालोचन थांबेल, परंतु टाळ्या थांबू नका. 1 बॉल 6 या मॅचचं समीकरण. डाऊन द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. 3ऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय बल्ला